तर मंडळी, पावसा पाण्याचे असे काही ना काही सूक्ष्म जीव भेटतच राहतात. त्याला मारायचं नसते तर पाण्यात टाकून द्यायचं असतं. या खड्ड्यामध्ये पडताना मी वाचलो आपले हातपाय एका जागीच होत होते. तर जय शिवराय मित्रांनो, आपला 50 दिवस 50 व्लॉगचा आज दिवस 15. आज सकाळपासूनच पाऊस पडत होता आणि आमच्या इकडे आज सकाळपासूनच लुडो चालू झाला होता. त्यात आपलं पार्सल येणार होतं, तर त्या दादानी आपल्यासाठी भिजत आणून दिलं. सकाळपासून पाणी चालू होतं, उघडत काय नव्हतं. तर आपल्या हॉटेल पुढच्या नालीमधून पाणी जात नव्हतं. पाहाय गेलो त्याच्यामध्ये पडत होत. हातपाय मोडून घ्यायचं काम होतं. आजूबाजूला कोणी नव्हतं बी काढायला. पाऊस जोरदार असल्यामुळे शेतात सगळं पाणी भरलं होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपलं इथलं सोयाबीन सगळं पाण्यात गेलं. तर मग म्हणलं आपल्या हळदीचा काय हाल आहे, म्हणून हळदीत आलो तर हळदीमध्ये पाणी भरलं होतं. आता पावसा पाण्याचे खेकडे निघतच असतात. आपल्याला सापडलं बघा एक खेकडा. मी म्हणलं आपण त्याला थोडीशी मदत करू. चला, त्याला नेऊन टाकलं पाण्यामध्ये. खेकडा कुठे गेला माहित नाही, पण तिने चप्पलच दिली पाण्यात टाकून. आता झालंय सगळ्या शेतानं पाणी बघा. आता इथून पाणी नाही काढलं तर सगळ्या शेतामध्ये पाणी साचून. तर मग थोड्या वेळ मेहनत करून दाद्यानं दिलं बघा पाणी काढून. इथून पाणी काढणं झालं की शेतातलं पाणी बघा आपोआप कमी होतंय. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.